या युट्यूब चॅनलवर जवळपास 70 ते 80 व्हिडिओ 11वी आणि 12वीचे मिळून 80 व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढे नीट आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहे. हे माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लाईक्स बेल आयकॉनला प्रेस करून पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबून प्रेस करून त्या ठिकाणी तुम्ही नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही वाटलं नवीन सूचना कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं कमेंट टाकू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर बघूया आपण या ठिकाणी नेक्स्ट वन इज दी subscribe my channels. RBC ऑनलाईन बाय दत्तात्रय राऊत बायोलॉजीचं चॅनल आहे, सबस्क्राईब करा. तर आज आपण बघत आहोत पुढील भाग, जो की आपला कालच्या तासिकेमधला राहिलेला जो भाग आहे, दॅट इज नोन ॲज दी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. बोर्डाच्या परीक्षेमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जात असतो. डिस्क्राइब दी प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट now start at the beginning of formation of pollen grain. तुम्हाला माहित आहे की पोलन ग्रेन फॉर्मेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट स्टार्ट कसा होतो? मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंटची सुरुवात पोलन ग्रेन फॉर्मेशन पासूनच होत असते. म्हणून पोलन ग्रेन फॉर्मेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन फॉर्मेशन तर यामध्ये आपण बघूया. आता हा तुम्ही बघू शकता, हा पोलन ग्रेन्स आहे. these are the exile layer, these are the intine layer, these are the cytoplasms, nucleus. हे एक्झाईल लेयर आपण सांगितलं, एक्झाईल लेयर आहे. आपण कालच्या पिरियडला बघितलं स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स. आणि स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये आपण बघितलं की एक्झाईल लेयर, इंटाइन लेयर, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम्स आहे. Then a nucleus are the present is the pollen grain. Now this pollen grain marks the beginning of male gametophyte. It undergoes the first mitotic division to produce a bigger naked vegetative cell. आता जर आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, ही व्हेजिटेटिव्ह सेल आहे. इथं दिसेल तुम्हाला ही व्हेजिटेटिव्ह सेल्स. These are the vegetative cells. A bigger naked vegetative cell is the firstly formed when pollen grains are undergoes the first mitotic division. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन व्हायला लागलं म्हणजे इथं आपण जर बघितलं, हे पहिली स्टेज आहे, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स. नाउ इन दिस फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन्स, त्याला आपण इथं लिहू शकतो मायटोटिक डिव्हिजन MD. मायटोटिक डिव्हिजन इथे MD लिहू शकतो. MD म्हणजे मायटोटिक डिव्हिजन, म्हणजे पोलन ग्रेनचं मायटोटिक डिव्हिजन झालं. त्याच्यापासून 2 सेल तयार झाल्या. त्याच्यामध्ये पहिली सेल असते अ बिगर सेल, naked vegetative cell, and a smaller thin cell, smaller thin walled generative cell, thin walled generative cell. बघा, व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल अशा प्रकारचे दोन काय. There is a 2 cells are formed when the pollen grains are undergoes the mitotic division. मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून 2
सेल तयार झाल्या. मोठी सेल आहे व्हेजिटेटिव्ह सेल, जी की डोळ्यानं स्पष्ट दिसते, नेकेड असते. आणि दुसरी सेल आहे स्मॉलर सेल, थिन वॉल्ड जनरेटिव्ह सेल. ऍक्च्युअली ह्या मध्ये हे दिसतंय तुम्हाला, मी सर्कल मार्क करतोय, हा व्हेजिटेटिव्ह सेल आहे. त्या व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये सायटोप्लाझम्स आहे, न्यूक्लियस आहे. आणि नंतर ह्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह सेल इज द रिच इन फूड. फूड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, रिच इन फूड अँड हॅव्हिंग अ इरेग्युलर शेप न्यूक्लियस. ज्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे तो कसा असतो, इरेग्युलर इन शेप असतो. दिस आर द न्यूक्लियस ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. लक्षात यायला सगळ्यांच्या, व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये न्यूक्लियस कसा असतो, इरेग्युलर न्यूक्लियस शेप, which are having the rich in food. And generative cell are the floats. ही जे generative cell आहे, these are the generative cell, these are the floats in the cytoplasm of the vegetative cell. That means the generative cell which are the afloat in the cytoplasm of vegetative cell. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जनरेटिव्ह सेल फ्लोट होते, तरंगते त्यामध्ये, कारण की स्मॉलर सेल आहे. कशाच्या आतमध्ये आहे, जनरेटिव्ह सेलच्या आतमध्ये. जनरेटिव्ह सेल कुठून तयार झाला, पोलन ग्रेन पासून. देन आफ्टर, आता काय झालं, इथं टू सेल्ड कंडिशन, पोलन ग्रेन तयार झाला. जर आहे टू सेल, one cell is the vegetative cell and another cell is known as a generative cell. That pollen grain is the two-celled stage pollen grain. किती सेल्ड आहे, दोन. कोणत्या आहेत, एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. देन आफ्टर व्हॉट हॅपन, सेकंड मायटोटिक डिव्हिजन. हे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन लक्षात असू द्या. सेकंड मायटोटिक डिव्हिजन होत असताना हा इथं बघा, सेकंड मायटोटिक डिव्हिजन मध्ये आपण जर बघितलं, सेकंड मायटोटिक डिव्हिजन, now the second mitotic division is concerned with generative cell only. Second mitotic division फक्त generative cells concerning असतं. These generative cell are undergoes a second mitotic divisions and gives rise to two non-motile male gametes. जनरेटिव्ह सेल काय होतो, मायटोटिक डिव्हिजन मध्ये जातो, त्याच्यापासून दोन मेल गॅमेट फॉर्मेशन होतं. नॉन मोटाईल मेल गॅमेट. बघा, मेल गॅमेट्स आर द फॉर्म हियर. हे दिसतात तुम्हाला मेल गॅमेट्स. these are the male gamete. Male gamete are formed after the generative cell undergoes the mitotic divisions, and then these are the male gametes. These are the male gametes, non-motile ones. And this mitotic division of generative cell, the mitotic division of generative cell, mitotic division of generative cell take place either in pollen grain or in the pollen tube. म्हणजे जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन एक तर पोलन ग्रेन मध्येच होतं, किंवा त्याच्यानंतरची फर्दर स्टेप जी असते पोलन ट्यूब फॉर्मेशन, त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणजे दोन पॉसिबिलिटी इथं आपल्याला दिसून येतात. एक पॉसिबिलिटी की पोलन ग्रेन मध्येच असताना जनरेटिव्ह सेल मायटोटिक डिव्हिजन मध्ये जातो, किंवा either in pollen grain or in the pollen tube. इथे जे pollen tube formation झालेलं आहे, these are the pollen tube formation. आपण पुढे बघतोय, these pollen grains are here with two male gametes are the formation are take place. हे मेल गॅमेट तयार झाले, किंवा दोन मेल गॅमेट
पोलन ट्यूब मध्ये गेल्यानंतर ही सुद्धा त्या ठिकाणी जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन होऊ शकतं. पॉसिबिलिटी हिअर ऑल्सो consideration. Then pollen grains are set from the another, and at this two cell stage most of the in angiosperm. Now here this two cell condition pollen grain is a transfer of the respective stigma of the gynosium. Then this intine layer, ही जी intine layer आहे बघा ह्या ठिकाणी these are the goes to the extension, these are the emerge out. The entire layer of the pollen grain is the emerge out through the one of the germ pore. Because of that, germ pores is the thin wall. At the time of the pollen tube formation, there is entire layer is goes to the emerge out, extend, and to the formation of the tube-like structure. These are the known as the pollen tube. These are the pollen tube, and the material is also cytoplasms is the also migrated towards the tip of the pollen tube. Cytoplasm, हे cytoplasm सुद्धा त्याच्यामध्ये असतं, and that will be goes towards the tip of the pollen tube. This plus cytoplasms. Cytoplasms, these are the migrated towards the tip of the pollen tube. Then these are the two male gamete also migrated. Because of that, these tube formation, pollen tube formation, which are the stand inverted, so that all the material inside the pollen grains, that is the male gamete, cytoplasm, and then also this all the materials are the migrated toward the tip of the pollen tube. That the tube nucleus also is migrated. The structure of the final is the male gametophyte. Structure of the male gametophyte here. Structure of male gametophyte here, like this. Such type of the male gametophyte formation take place. Male gametophyte which are having the two non-motile male gametes, त्याच्यामध्ये दोन non-motile male gametes present आहे. These are the cytoplasms, tube nucleus, pollen tube. Such structure is known as the male gametophyte. In this way, the development of the male gametophyte are to take place. Board question may be asked. बोर्डाच्या परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. Give a sequential step of the developmental stages of male gametophyte. Sequential step तुम्हाला इथं ड्रॉ करण्यासाठी सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतं. त्या 6 डायग्राम तुम्हाला काढणं अपेक्षित आहे. म्हणजे डायग्राम वरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिस्क्राइब करा असे प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा 4 मार्कासाठी draw sequential steps of the developmental stages of the male gametophyte. म्हणजे मेल गॅमेटोफाइट पोलन ग्रेन पासून कशा पद्धतीने तयार होतो अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसच्या डायग्राम. हे डायग्राम तुम्हाला लक्षामध्ये घ्यावं लागतील. पोलन ग्रेन two stage celled condition pollen grain, then the germ generative cell are undergoes the formation of the male gametes. There is a to mention here the two mitotic divisions. दोनदा या development of male gametophyte मध्ये there is a 2 times there is a mitotic divisions are take place. अशा पद्धतीने हे mitotic divisions त्यामध्ये take place होत असतं. यू रिमेंबर, सगळ्यांना समजलं? ओके. तर पुढची स्टेप जी आहे ती पुढची स्टेप आपल्याला बघायची आहे.